कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात अनुसूचित जातीच्या बेरोजगार तरुण-तरुणींचा नोकरी संदर्भाबाबत राज्यस्तरीय महामेळावा संपन्न झालाय। 4000 युवक-युवतींनी यामध्ये भाग घेतला होता। शिवाजी विद्यापीठ ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा मेळावा झाला। राज्यातील देशातील नामांकित कंपन्या आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लेसमेंट एजन्सी या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या। विविध औद्योगिक शैक्षणिक संस्थांची रोजगार या माध्यमातून मिळणार आहे। फॉर्म भरण्यापासून ते तज्ञांकडून चांगल्या प्रकारे माहिती मिळाल्याने युवक युवतींच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते। मी महेश गवई, प्रकल्प व्यवस्थापक, कौशल्य विकास विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था, बार्टी, पुणे। आज आपण कोल्हापूर येथील जो राज्यस्तरीय रोजगार मेळावा आहे तिथे उपस्थित आहोत। बार्टी मार्फत इथे स्टॉल लावण्यात आला आहे, जिथे बार्टी मार्फत राबवत असलेल्या विविध जे काही प्रशिक्षण कार्यक्रम आहे, योजना आहे, त्याविषयी आपण माहिती देत आहोत। कौशल्य विकास विभागामार्फत आत्ता साधारण 1001 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण ऑलरेडी आपण देऊन झालेलं आहे आणि अजून 1000 विद्यार्थ्यांचं प्रशिक्षण आत्ता आपण प्रक्रिया सुरू केलेली आहे। बार्टीमार्फत विविध योजना राबवल्या जातात। बार्टीचे विविध उपक्रम आहे, ज्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण आहे। कौशल्य विकास विभागामार्फत विविध कौशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण आपण देण्यात येते। त्याचबरोबर उद्योजकतेवर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम आपण राबवत आहोत। यावर्षी आदरणीय महासंचालक श्री सुनील वारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण विद्यार्थ्यांना परदेशामधल्या पण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहोत। ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जे आपल्या अनुसूचित जातीतले आहेत, महाराष्ट्रातले आहेत, त्यांना आपण देशाबाहेर कसं आपण नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतो आहे, त्या संदर्भात आपण 28 तारखेला एक मेळावा नांदेड येथे पण आयोजित केलेला आहे। या विभागाचे जे प्रधान सचिव आहेत माननीय हर्षदीप कांबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्व जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारचे प्रशिक्षण कार्यक्रम राबवत आहोत आणि अनुसूचित जातीतल्या विद्यार्थ्यांना आपण त्याचा लाभ मिळवून देत आहोत। या बार्टीच्या उपक्रमाअंतर्गत सर्व विद्यार्थ्यांच्या उन्नतीचा आपण एक मार्ग मोकळा करून देण्याचा प्रयत्न बार्टीच्या मार्फत आपण करत आहोत। मी ज्ञानेश्वर मुळे, कदाचित आपल्याला माहिती असेल की मी भारतीय विदेश सेवेत होतो आणि आता माती, पंख आणि आकाश या प्रवासानंतर आता आकाश, पंख आणि माती आपल्या पुण्या मातीकडे मी आलेलो आहे। हे माझं विद्यापीठ आहे, शिवाजी विद्यापीठ। इथं आम्ही आज एक महारोजगार मेळावा आयोजित केलेला आहे आणि या ठिकाणी कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की जवळजवळ 12 ते 15,000 विद्यार्थी आज 20 इमारतींमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इंटरव्ह्यूज जवळजवळ 150 उद्योजकांना देत आहेत। प्रत्येक उमेदवाराला कमीत कमी 3 इंटरव्ह्यूज आज मिळतील आणि कदाचित 2 ते 3,000पर्यंत युवकांना या संपूर्ण मेळाव्यानंतर आज संध्याकाळपर्यंत नोकऱ्या मिळतील आणि तसे त्यांना अपॉइंटमेंट लेटर्सही मिळतील अशी आमची खात्री आहे। हा कदाचित महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा रोजगार मेळावा आहे आणि आज सकाळी उदय सामंत या ठिकाणी आले होते, मंत्री महोदय। त्यांच्याही सूचनेनुसार आपण सगळ्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे भव्य रोजगार मेळावे, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक सामील होतील आणि तत्काळ म्हणजे त्याच दिवशी आपल्या 2-3 हजार 5,000 विद्यार्थ्यांना नोकरीचं अपॉइंटमेंट लेटर जे आहे ते मिळेल, अशा प्रकारे ही व्यवस्था केलेली आहे। बार्टीचं या ठिकाणी प्रत्यक्ष सहभाग आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे आणि हा संदेश आपण सगळीकडे देऊया की आपल्या महाराष्ट्रामध्ये एकही युवक हा बेरोजगार राहणार नाही। मी शिवाजी विद्यापीठाचे आभार मानतो की त्यांनी संपूर्ण परिसर आणि 20 इमारती आजच्या या कार्यक्रमाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत। व्हाईस चान्सलर आणि त्यांची सगळी टीम यांचा मी आभारी आहे। माझं नाव निशा पंकज तेली, मी मूळची पन्हाळा बोरिवडे इथे राहते, राहायला आता सध्या कोल्हापूरमध्ये। माझं एज्युकेशन BCom कॉमर्समधून झालं। मी इथे जॉबसाठी म्हणजे मेळाव्यासाठी आले होते, पण छान त्यांनी समजावून वगैरे सांगितलं आहे। म्हणजे त्यांच्याकडून त्यांनी समजावून सांगितलं, त्यातून असं वाटतं की मिळून जाईल जॉब आणि त्यांचं तसं म्हणजे प्रॉमिस पण त्यांनी तसं केलेत आणि म्हणजे छान समजावून हां जॉब जॉब मिळेल असं सांगितलं त्यांनी। कॉल वगैरे करून म्हणजे टचमध्ये राहतील असं सांगितलं आहे। त्यांच्यातर्फे त्यांनी ट्रेनिंग वगैरे घेणार, मगच पुढं कंपनीमध्ये पाठवणार, म्हणजे जेणेकरून आम्हाला तिथं इंटरव्ह्यूसाठी गेल्यानंतर अपमान होईल असं काही त्यांनी सांगणार नाही असं सांगितलं त्यांनी। त्यांच्याकडून तयारी घेऊनच पुढं पाठवणार।